संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा भगवंताचं स्वरूप सांगणारा संयोजनाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह विशेष आहे बरं का. 3रं वर्ष जरी असलं तरी पण अतिशय विशेष आहे. महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल बरं का. आतापर्यंत पाठची पिढी म्हणत होती की महिला काय असावी, चूल आणि मूल पाठीमागेच असावी, पुरुषाच्या पाठीमागे महिला असावी. त्याच्यानंतरची पिढी म्हणायला लागली की पुरुषांच्या खांद्याला खांदा लेवून काय करायला लागली, महिला चालायला लागलेली आहे, तिची वाटचाल चालायला लागलेली आहे. पण आता मात्र थोडस गणित बदलायला लागले बरं का. बघा पुरुषांनी लक्ष ठेवा, थोडीशी गणित बदलायला लागलीत. आता आपल्या खांद्यापेक्षाही त्यांचा खांदा मात्र मोठा व्हायला लागलाय. विठ्ठल विठ्ठल आणि आपली संस्कृती ही तीच आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्रे रमन्ति देवाः, ही आपली संस्कृती आहे. जिथे नारीची पूजा केली जाते तिथेच देवता रममान होतात. आपलं शास्त्र सांगतं. आणि अनेक जण आपल्याला हिणवतात की आपण पुरुष प्रधान. मला त्यांना एकच विचारावं असं वाटतं, जर पुरुष प्रधान जर संस्कृती असती तर ही संतोषी माता, सप्तशृंगी माता यांचे कधीच आपल्याला फोटो पाहायलाही सापडले नसते. विठ्ठल विठ्ठल किती विरोधाभास आहे पहा ना, की आपण म्हणत असताना म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती, पण आपण देवतांबरोबर देवीलाही तेवढंच महात्म्य दिलेलं आहे. देवी भागवतामध्ये जर आपण नीट पाहायला गेलं तर त्या भगवतीच्या पूजेशिवाय किंवा भगवतीच्या आराधनेशिवाय कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही हे आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे देवतांबरोबर देवीलाही त्याचप्रमाणे किंबहुना थोडासा जास्त मान आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला सापडतो. त्याच पद्धतीने इथे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह गाजवत असेल तर महिला भजनी मंडळ गाजवतं. विठ्ठल विठ्ठल सर्वच्या सर्व ठिकाणी महिला, काकड्यापासून हरिपाठापर्यंत मध्ये गाथा भजन असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गीतेचं पारायण असेल, सगळंच्या सगळं महिला भजनी मंडळ हे काय करतं, पार पाडत असतं. आणि अशा प्रकारचे उत्सव खरंच व्हावेत, कारण की आपणही मुक्ताईनाही आपण तेवढ्याच आदराने आपण काय करतो, त्यांचं नाव घेतो. जनाबाईंचंही आदराने तेवढ्याच नाव घेतो, त्याप्रमाणे सोयराबाईंचं तेवढ्या आदराने नाव घेतो. म्हणजे सगळ्या संतांच्या जेवढ्या काही स्त्रिया आहेत, बहिणी आहेत, तेवढ्या माता माऊली आपल्या आहेत, तर सगळ्यांचा जशाप्रमाणे आपण जर सन्मान करत असू तर इथेही त्याच पद्धतीने सन्मान झाला पाहिजे. मला वाटतं थोडंसं उलट इथे त्या आपला सन्मान करतायत. सन्मान करणाऱ्या त्या आहेत, त्या देणाऱ्या आपल्याला मान देणाऱ्या आहेत, त्या आपल्याला सन्मान देणाऱ्या आहेत. आणि त्यांच्याकडून मिळालेला सन्मान हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे नेणार आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये आपण जगत असताना बघा 3च तत्व आपल्याला पाहायला सापडतात. एक तर देव आहे, एक तर जगत आहे आणि जीव आहे. याच्यापेक्षा तिसरा कोणताही पदार्थ नाही. या जगताकडे, या ब्रह्मांडाकडे आपण जर पाहिलं तर जगत, जीव आणि ईश्वर नामदेव हे 3च तत्व आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यापेक्षा तिसरा विषयच नाही. या तिघांमध्येच सगळंच्या सगळं आलं बरं का. आपल्याला जगताची ओळख होते. जगताची ओळख होत असताना आपण विज्ञानाचा आता आपण अतिशय पुढारलेले आहोत, त्यामुळे आपल्याला कानाकोपऱ्यामध्ये असणारे देश परदेश आपल्याला आताही पाहायला सापडतात. आपण इथे एका मोबाईलवरती आपण एका क्लिक केलं की काय होतं, आपल्याला जगातली कुठलीही माहिती आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे जगताची माहिती जी आहे ती आपल्याला काय करता येते, मिळवता येते. त्याचबरोबर जीवाची माहिती जी आहे तर जीव ही आपल्याला कळणार आहे, कारण की तो आपल्यामध्ये आहे.
एकदा का या शरीरातील जीव निघून गेला की मात्र काही उरत नाही, काही उरत नाही. म्हणजे जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. एकदा का जीव निघून गेला की मग काय, हे बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या जन्माला येणाऱ्या बालकाजवळ नाव नसतं. ठेविलिया नावासी ओद येतं उठे, पण उपजलिया बालकासी नाव नाही तयाटासी ठेविलिया नामासी ओद येतं उठे. म्हणजे त्याच्याजवळ नाव नाहीये, ते नाव धारण करून जोपर्यंत जीव त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत ते काय करतं, राहतं. ते नामधारक राहतं, त्याच्या नावाने ते जगत असतं. पण एकदा का त्याच्यातील जीव निघून गेला की त्याच्या नावाने कोणी त्याला बोलवत नाही. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, प्राण गेलिया शरीर. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, प्राण गेलिया शरीर. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार. प्राण गेली या शरीर, काय करील व्यवहार. व्यवहार ज्या नावाने चालतो, एकदा का प्राण निघून गेला संपलं, त्याला त्याच्या नावाने कोणी बोलवत नाही. त्याला काय बोलतात, आपण बघा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असू द्या आणि त्याचा प्राण हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या. आता गेल्यानंतर त्याला बोलवत असताना त्याला त्याच्या नावाने का कोणी बोलवत नाही. बॉडी आली का, बॉडी गेली का, बॉडी ठेवली का, याच्याशिवाय तिसरा शब्द नाही. म्हणजे जीवाची ओळख आपल्याला तात्पुरती थोडीशी का होईना आपल्याला जीवाची ओळख आहे. पण त्या देवाची ओळख, त्या देवाची ओळख आपल्याला आहे का. तो देव केवढा आहे, कसा आहे, काय आहे हे आपल्याला कळतं का, आपल्याला कळत नाही. आणि जोपर्यंत देव आपल्याला कळत नाही तोपर्यंत या शरीराला येण्याचा काही फायदा नाही आपला. या मनुष्य देहाला जर आपण आलेलो आहोत तर मनुष्य देहाला आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला आपण जाणून घेतलंच पाहिजे, नवे नवे त्याला पाहिलंच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याला जाणत नाही, त्याला एकदा त्याचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत आपल्या जन्माचा येण्याचं सार्थकत्वच नाही. नवे नवे आपल्या जन्माला येण्याचा काही उपयोग नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देगलिया, विठ्ठलची एक देगलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देगलिया, विठ्ठलची एक देगलिया. जोपर्यंत आपण भगवान परमात्मा
परमात्म्याला पाहत नाही, जाणत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत जन्माला येऊन काही सार्थकत्व नाही. जन्माला आलात काय, मेलात काय, काही उपयोगाचं नाही. म्हणजे जर जन्माला आला असाल तर काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याला पाहिलं पाहिजे, भगवान परमात्म्याला जाणून घेतलं पाहिजे. मग त्या भगवान परमात्म्याला जाणून घ्यायचं जर असेल तर तो भगवान परमात्मा कसा आहे हे कळालं पाहिजे. कसा आहे तो भगवान परमात्मा? तो भगवान परमात्मा कसा आहे, केवढा आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आता कळत असताना तुकोबारा अतिशय सुंदर प्रमाणामध्ये, पहिल्याच प्रमाणामध्ये तुकोबाराने सुंदर उत्तर दिलेलं आहे. एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू एवढा प्रभू भावे तरे संपुष्टी राहावे, होय भक्ती देला तैसा, होय भक्ती देला तैसा. एवढा प्रभू भावे तरे संपुष्टी राहावे, होय भक्ती देला तैसा, होय भक्ती देला तैसा. आपल्याला उत्तर देतात. तो भगवान परमात्मा केवढा आहे? तर एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावी. तो प्रभू केवढा आहे? तुकोबारा सांगतात एवढा. आता एवढा म्हणजे केवढा? हा खूप मोठा प्रश्न आहे बरं का. एवढा म्हणजे केवढा? आता एवढा या शब्दाने मात्र आपल्याला दोन्हीही दाखवता येतात, दोन्ही प्रमाणे दाखवतात. एवढा म्हणजे अतिशय लहान, एवढा पण म्हणू शकतो मी. एवढा म्हणेल, एवढा म्हणेल, एवढा म्हणेल, आकाशा एवढा म्हणेल. मग एवढा जर असेल तर हा एवढा आहे का, एवढा आहे का, एवढा आहे काही सांगता येत नाही. मग भगवान परमात्मा नक्की आहे केवढा? शास्त्र आपल्याला उत्तर देतं बरं का. सूक्ष्मत्वात् तद विज्ञेयम. ते काय आहे? अतिशय सूक्ष्म अपेक्षा सूक्ष्म काय आहे? लहान आहे. तो भगवान परमात्मा तो काय आहे? अतिशय सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? किती सूक्ष्म आहे? अतिशय सूक्ष्म. आता जर प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अणुपेक्षाही तो काय आहे? लहान आहे. नवे नवे दुसरं प्रमाण आहे. ओके, दोन्ही आहेत. ओके. अनु रेणुया धाकुटा तुका बहु मोठा, तुका बहु मोठा, तुका म्हणे बहु मोठा, तुका म्हणे बहु मोठा.
दोन्ही प्रमाण आहेत. मला वाटलं बोलण्यामध्ये थोडस काही पाठीपुढे झालं की काय. अनुरेणुया थोकडा तो का आकाशा एवढा असंही प्रमाण आहे, आणि अनुरेणुया धाकोडा तो का म्हणे बहु मोठा. दोन्ही प्रमाण सेम आहेत, अतिशय समान अर्थाची दोन्ही प्रमाण आहेत. अनुरेणूपेक्षा ही काय आहे, लहान आहे. तर भगवान परमात्मा अनुरेणूपेक्षा लहान आहे. आता अणु काय रेणू काय हे कळाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की तो लहान किती आहे. आता किती लहान आहे, किती लहान आहे, अणुपेक्षाही लहान आहे. तर अणु म्हणजे काय, अणु म्हणजे काय, अतिशय बारीक असणारा कण. तो बारीक असणारा जो कण आहे तो सूक्ष्मदर्शकाच्या जोपर्यंत आपण खाली बघत नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. रेणू त्याच्याही पेक्षा लहान, अणु रेणू म्हणजे त्याच्यापेक्षाही लहान. आता त्याचं जर माप काढायचं झालं तर आपल्याला शास्त्राने एक पर्याय दिलेला आहे. आपल्या केसाचा काय करायचा, एक आपल्या डोक्यावरचा एक केस काढायचा. आता केस काढल्यानंतर केस केवढा असतो आपल्या प्रत्येकाला माहितीये, नसेल माहिती तर काढा बाबा एकाचा, आपलाच काढा, बाजूच्याचा काढू नका बरं का. तो 100वा भाग त्याचा असेल त्याच्यापेक्षाही लहान आहे बरं का रेणू, त्याच्यापेक्षाही लहान आहे. अजून एक उदाहरण सांगतो. जर गावाकडे आपलं घर असेल तर उदाहरण कळेल बरं का. गावाकडे आपलं कौलारू पहिलं घर होतं, आता सगळ्यांची पत्र्याची आहेत. कौलारू घरामध्ये आपण गेल्यानंतर कौलांमधून एखादा सांदा निघालेला असावा किंवा एखादा कौल फुटलेला असावा. त्याच्यातून येणारा सूर्याचा जो तिरीप आहे, सूर्याचा जो किरण आहे, त्या किरणाच्या आपण जिथून किरण येत आहे जमिनीवरती पडतं त्याच्या जवळ जा, आणि जवळ गेल्यानंतर त्या किरणामध्ये त्या प्रकाशामध्ये जरा नीटच पहा. नीटच पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये अनेक बारीक बारीक कण काय करतात, फिरतायत, आपल्याला दिसतील तिथे. आता त्याच्यातला काय करायचा, एखादा कण काय करायचा, पकडायचा आणि त्याचे 100 भाग करायचे. काय करायचे, त्याचे 100 भाग करायचे. 100वा भाग म्हणजे रेणू. आणि एवढ्यापेक्षाही सूक्ष्म असणारा तो भगवानपेक्षा, हे तर काहीच नाही. काय आहे, मध्ये जरा विज्ञानवाद्यांनी थोडासा प्रयत्न केला होता की भगवंत आहे की नाही याच्याकरता. काय आहे, आपल्याकडे फॅडच आहे. कीर्तनकाराने जर सांगितलं तुकोबाराने एका वेगळे कणाचे काहीतरी सापडले, काहीतरी वेगळे कण सापडले, त्यांनी त्याला नाव दिलं गॉड पार्टिकल्स. काय नाव दिलं, गॉड पार्टिकल्स. मराठीमध्ये त्याला देवकण अशा प्रकारचं नाव देण्यात आलं. आता देवकण म्हणजे त्यांना माहिती नसणाराच जगत जे काही सगळंच्या सगळं आहे ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन याच्यावरतीच चाललेलं आहे. मग ते एकामेकामध्ये जर तुम्हाला अजूनच थोडंसं शिकून घ्यायचं असेल तर सायन्सला ऍडमिशन घ्या, म्हणजे कळतंय. बघा आता तुम्हाला जमत असेल तर ह्या वयामध्ये करू शकता तुम्ही, मग ते अजून चांगल्या प्रकारे कळेल तुम्हाला. केमिस्ट्रीमध्ये सगळंच्या सगळं केमिस्ट्री कशी तयार होते हे सगळंच्या सगळं तुम्हाला कळत जाईल. पण एवढ्यामध्येही तो देवकण त्यांनी शोधला. त्यानंतर आपले म्हणायला लागले हो काहीतरी असतं बाबा, गॉड पार्टिकल म्हणून काही ना काहीतरी असतं. म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर आपण काय करतो, मान्य करतो. पण तुकोबाराय बोलले, ज्ञानोबाराय बोलले की आपण मान्य करायला तयार होत नाही. दोन्ही पकवास बिघडलेत बरं का. आता काय आहे, कधी कधी आपल्याला काही नास्तिकवादी असतील किंवा काही प्रयत्नवादी असतील, ते आपल्याला प्रश्न करतात तुमचा भगवान परमात्मा आहे तर दिसत का नाही. जी जी गोष्ट आहे ती ती दिसते. आता जर दिसणारी गोष्ट आहे तर ती काय झाली पाहिजे, भगवान परमात्मा जर आहे तर ती काय केलं पाहिजे, तो दिसला पाहिजे. आता तो दिसला पाहिजे म्हटल्यावरती तो बरोबर आहे वाटतं. हा तो बरोबर आहे, हाच बिघडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. तो भगवान परमात्मा आहे तर काय झाला पाहिजे, तो दिसला पाहिजे. आता दिसला पाहिजे, प्रत्येक गोष्ट दिसली म्हणजेच ती असते असं काही नाही. हा नियम साधारण नियम आहे, साधारण नियम आहे. पण मात्र आम्हाला देव नाही हे सिद्ध करायचं आहे ना,
त्यामुळे आपल्यातले बहुतेक जण काय करतात, देव नाही म्हणून सिद्ध करत असताना ते म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण असेल तर आम्ही मानू. प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष प्रमाण असतंच असं नाही, पण प्रत्यक्ष प्रमाण जर असेल काय आहे, दूरत्वात, ते दूर असल्यामुळे ते काय होत नाही, आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत. मला सांगा, आता इथून दादर जवळ आहे का दूर आहे? दूर आहे, बरोबर. बाकी दादर खूप लांब झालं. इथं काजूवाडी पासून आपलं ठाण्याचं रेल्वे स्टेशन जवळ आहे का दूर आहे? दूर आहे, बरोबर. मग इथून आपल्याला ठाण्याच्या रेल्वे स्टेशन मध्ये काय चाललंय दिसतं का? दिसत नाही. मग आपल्याला दूरच्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू काय होत नाही, आपल्याला आपल्या चर्मचक्षुने, आपल्या डोळ्याने आपल्याला त्या ज्ञात होत नाही, दिसत नाही, दिसत नाही. त्यामुळे भगवान परमात्मा दूर आहे, त्यामुळे तो दिसत नाही, असे कारण त्याने दिलं. काय कारण दिलं की बाबा भगवान परमात्मा कुठे दूर आहेत? तो भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण काय आहे? वैकुंठामध्ये भगवान परमात्मा राहतात. त्याचबरोबर कैलासावरती भगवान परमात्मा राहतात, ब्रह्मलोकामध्ये भगवान परमात्मा राहतात. अनेक अनेक ठिकाणे त्याची काय केली आहेत, भगवान परमात्म्याची सांगितली आहेत. आता वैकुंठ, कैलास असेल किंवा ब्रह्मलोक असेल, हे काय जवळच आहे का? नाही. वैकुंठ धाम आपल्याला सगळ्यांना जवळच आहे, पण वैकुंठ जवळच नाही. कळालं त्यांनाच कळालं बरं का. पण वैकुंठ जवळ नाही का? जवळ नाही कारण की वैकुंठाचं माप एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, आपल्यापासून चंद्राचं माप दिलेलं आहे. आता आपण काय करतो, मापतो. ते आपल्याला विज्ञानही सांगतं. आपल्यापासून सूर्याचं मापही सांगितलं जातं. या सूर्य मालिकेचं जेवढं काही माप आहे तेवढंही सांगितलं जातं. त्याच्यापेक्षाही हजारो करोडो लाखो काय आहे, वर्ष, प्रकाश वर्ष. आता ह्यांची जी माप आहेत ती सगळी काय किलोमीटर मध्ये मापण्याची माप नाही, ही सगळी प्रकाश वर्ष या गणिताने मापली जातात. करोडो वर्ष, प्रकाश वर्ष दूर असणारं वैकुंठ, दूर असणारा कैलास, दूर असणारा ब्रह्मलोक, हे सगळंच्या सगळं आपल्याला इथून दिसेल का? दिसणार नाही. भगवान परमात्मा दूर आहेत म्हणून आपल्याला दिसत नाही, पहिलं कारण सांगितलं. त्याचबरोबर दुसरं कारण सांगितलं, सामिप्यात भगवान परमात्मा अतिशय जवळ आहेत म्हणून दिसत नाही. तुम्ही म्हणाल पहिलं कारण पटलं महाराज, की दूर आहेत त्यामुळे दिसत नाही. जवळ असताना का दिसणार नाहीत? आता हे बाबा इथे बसलेले आहेत, महाराज इथे बसलेले आहेत, मला दिसत नाहीत का? दिसतायत ना. पण अतिसामिप्यात जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ती दिसत नाही. उदाहरण देताना ईश्वर कृष्णाने उदाहरण दिलं की आपल्या डोळ्यामध्ये महिला मंडळी काय करते, जेव्हा शृंगार करते, नटतात, सगळंच्या सगळं लावून झालं की शेवटी एक कार्यक्रम फक्त उरलेला असतो, डोळ्यामध्ये काजळ घालायचा. डोळ्यामध्ये काजळ घातलं जातं. आता डोळ्यामध्ये काजळ घालताना आरशाच्या समोर उभं राहून डोळ्यामध्ये काजळ घालावं लागतं. त्या काजळाला आता थोडंसं वेगळं नाव आलेलं आहे, तो भाग सोडा. काजळच असतं पण वेगळ्या नावाने. आता ते काजळ घातलं, आता काजळ घातल्यानंतर मला सांगा, आरशापासून बाजूला आल्यावरती काजळ दिसतं का? जिने घातलंय तिलाच ते काजळ दिसतं का? दिसत नाही. मग ते काजळ तिच्या जवळ नाही का? आहे. तिने लावलं नाही का? लावलेलं आहे. तिने स्वतःच्या हाताने लावलेलं आहे, पण तिला दिसतं का? दिसत नाही. सामिप्यात, अतिशय जवळ. आता पुरुष मंडळी म्हणतील आम्ही कधी काजळ घातलंच नाही, मग आम्हाला कसं काय हे उदाहरण? आपल्यासाठी एक उदाहरण आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काय आहे? बुबुळ आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं आणि त्याच्यावर पडदा आला की काय करावं लागतं? ऑपरेशन करावं लागतं. मोतीबिंदूचं त्याला काय म्हटलं जातं? ऑपरेशन म्हटलं जातं. ते ऑपरेशन करावं लागतं. त्यानंतर काय होतं? आपल्याला दिसायला परत लागतं. मग त्या बुबुळ ज्याने आपण पाहतो ते बुबुळ आपल्याला दिसतं का? दिसत नाही. का? कारण अतिसामिप्यामध्ये असल्यामुळे, अतिशय जवळ आहे म्हणून ते आपल्याला दिसत नाही. देव अशाच प्रकारे काय आहे? अतिशय जवळ आहे, अतिशय जवळ आहे, त्यामुळे तो दिसत नाही. अजून एक कारण त्याने सांगताना सांगितलं, व्यवधानात. व्यवधानात सांगत असताना त्याने सांगितलं की व्यवधान कोणत्या प्रकारचं? एखादं जर व्यवधान असेल, व्यवधान म्हणजे काय? आडकाठी काहीतरी असेल. आता मला सांगा, इथे ही भिंत आहे, या भिंतीच्या पाठीमागे काहीच नाही का?
काही ना काहीतरी आहे ना, पण मला आता ते आपल्याला दिसतं का? दिसत नाही का? कारण की भिंतीचं व्यवधान मध्ये आहे म्हणून. त्याचबरोबर आपल्या जवळ कामक्रोधादी व्यवधान आहेत, कामक्रोधादी भिंती आहेत, त्यामुळे भगवान परमात्मा आपल्याला दिसत नाही. 3 कारणं सांगितलीत. कोणती कोणती 3 कारणं मी सांगितली आतापर्यंत? अति दूरात, अति सामिप्यात, त्यानंतर व्यवधानात. 3रं कारण व्यवधानात सांगितलं. त्याचबरोबर अजून एक मुख्य कारण त्यांनी सांगितलं, सूक्ष्मत्वात, ज्याचा आपण काय केलं आतापर्यंत चिंतन केलं. भगवान परमात्मा अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय जसं अणु आणि रेणू आपल्याला पाहता सापडत नाहीत, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचाही शोध घेणारे आहेत. भगवान परमात्म्याला लागणारं सूक्ष्मदर्शक यंत्र मात्र वेगळं आहे, आणि त्या वेगळ्या सूक्ष्मदर्शक यंत्राने त्याला पाहता गेलं तर काय होतं? आपल्याला तो भगवान परमात्मा पाहायला सापडतो. म्हणजे तो भगवान परमात्मा सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. 4 कारणं झाली. त्याचबरोबर अजून एक त्यांनी कारण आपल्याला सांगितलं, अभिभवात सांगत असताना त्यांनी सांगितलं की मला सांगा, दिवसा तारे असतात की नाही? चंद्र असतो की नाही? आकाशामध्ये चंद्र आहे, पण दिवसा दिसतो का? दिवसा तारे दिसणं वेगळं बरं का, आणि खरंच आकाशातले तारे दिसणं हे वेगळं. म्हणजे आकाशामध्ये तारे विद्यमान असतानाही ते आपल्याला दिसत नाहीत का? कारण सूर्याचा असणारा प्रखर प्रकाश, त्याच्या प्रकाशापुढे बाकीचे काय होतात? तारे काय होतात? अभिभवात, ते काय होतात? दूर होतात. त्यांचा काही प्रभाव त्याच्यावरती पडत नाही. त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्याला दिसत नाही का? कारण की जगताचा असणारा आपल्यावरती प्रभाव, मायेचा असणारा आपल्यावरती प्रभाव, तो प्रभाव आपल्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला दिसत नाही. म्हणजे अशा प्रकारे अनेक कारण त्यांनी काय केली? आपल्या समोर ठेवली. आता ह्याच्यातलं मुख्य कारण माझ्या दृष्टीने होतं ते सूक्ष्मत्वात. भगवान परमात्मा का दिसत नाही? तर तो काय आहे? सूक्ष्म आहे म्हणून दिसत नाही. म्हणजे एवढा सांगत असताना तुकोबाराय काय म्हणतात? तो सूक्ष्म आहे. त्याचबरोबर तुकोबाराय बोलले तो आकाशा एवढा आहे. आकाशा एवढा म्हणजे केवढा आहे? तो भगवान परमात्मा एवढा आहे, त्याला पुरायला, त्याला राहायला आकाशही पुरत नाही. एवढा मोठा तो काय आहे? भगवान परमात्मा आहे. नव्हे, आकाशापेक्षाही तो काय आहे? मोठा आहे. आता बघा, एवढा मोठा सांगत असताना भगवान परमात्म्याची शक्ती आपण जर पाहायला गेलं तर आकाशापेक्षाही मोठा असणारा भगवान परमात्मा, त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. भगवान श्रीकृष्ण एकदा गरुडा बरोबर त्यांची चर्चा चालली होती. आता गरुडा बरोबर चर्चा चालली असताना गरुडाने सहज प्रश्न केला. गरुड भगवंताचे वाहन, त्याचबरोबर भक्त. गरुडाने प्रश्न केला की देवा, तुमची आतापर्यंत लग्न झालीत, पण तुम्ही तुमच्या लग्नांना तुमचा मोठा सासरा त्याला कधी बोलणं पाठवलं नाही, निमंत्रण पाठवलं नाही. म्हटलं निमंत्रण पाठवलं नाही? ते म्हटलं कोण? म्हटलं तुमचा मोठा सासरा कोण आहे? ते म्हटले समुद्र. कसा काय मोठा सासरा समुद्र? कारण की लक्ष्मी मातेचे वडील कोण आहेत? समुद्र आहे. त्यामुळे मोठ्या सासऱ्याला निमंत्रण कधी पाठवलं नाही. आता निमंत्रण पाठवलं नाही असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले राहू द्या, त्यांची एवढे मोठ्या लोकांची आपल्याकडे व्यवस्था होणार नाही, त्यामुळे त्यांना नसेल पाठवलं. त्यातलं नाही, आता काही पुढे तुमचं लग्न आहे, त्यामुळे काय करायचं? आपण त्यांना निमंत्रण पाठवायचं, त्यांनाही आनंद होईल. काय असतं, जेव्हा आपल्या घरातलं कार्य एखादं असतं तेव्हा जवळच्यांना आपण आवर्जून काय करतो? निमंत्रण देत असतो. आता आवर्जून, कितीही आवर्जून जरी तुम्ही निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला तरीही कोणता न कोणता एखादा काय होतो? आपला नातेवाईक सुटतोच त्याच्यातून. आणि जोपर्यंत कार्य होत नाही तोपर्यंत तो काही बोलत नाही बरं का. एकदा कार्य झालं, कार्य झाल्यानंतर मात्र तो आपलं अख्खं आयुष्यभर आपले ठेवत नाही. त्यावेळेस मला बोलवलं नाही, त्यावेळेस मला बोलवलं नाही, हे मात्र त्याचं चालू असतं. त्याचप्रमाणे भगवान परमात्मा म्हटला की त्याची व्यवस्था, समुद्राची व्यवस्था आपल्याच्यान जमायची नाही. राहू द्या, नका बोलू. गरुड पाठीमागेच लागले, आपण बोलू. गरुड भगवान परमात्मा म्हटले जा आणि तुम्ही तुमचं काय करा? बोलवा. आता गरुड निघाले. गरुडालाही आनंद झाला, समुद्राला
आताच्या आता निघाले आता गरुड येतो फडत का रे. गरुडाचा एका त्याने जर पंख हे केला की 1000 योजन दूर गेले समुद्राजवळ गेल्यानंतर समुद्राला सांगितलं की हे समुद्र भगवान, तुम्हाला भगवान परमात्माने, भगवान श्रीकृष्णाने आता पुढे त्यांचं एक लग्न होणार आहे, त्याकरता तुम्हाला निमंत्रण पाठवलेलं आहे. त्या समुद्राला एवढा आनंद झाला त्याचा आनंद गगनात मावेना. समुद्राचा आनंद गगनात मावेना एवढा त्याला आनंद झाला. तो म्हणायला लागला, वा वा वा, भगवंताचं लग्न, माझ्या जावयाचं लग्न, मी येणार म्हणजे येणार. तर म्हटलं की कधी येताय तुम्ही? अजून 1 महिनाभर लग्न लांब आहे. म्हटलं की नाही आत्ताच येतो. म्हटलं आता कशाला, महिनाभर लांब आहे ना, निवांत या. तर म्हटलं नाही, लगीन घरामध्ये कामं भरपूर असतात, गेलो पाहिजे. ते म्हटलं नका, एवढ्या लवकर घाई करू नका, भगवान परमात्म्याला सांगतो तुम्ही निमंत्रण स्वीकारलेलं आहे, सगळीच्या सगळी व्यवस्था करतील, मग नंतर तुम्ही या. आता त्या समुद्राला राहावेना, गरुड पुढे आणि समुद्र मागे. आता द्वारकेमध्ये समुद्राला यायला कितीसा वेळ लागायचा हो? जे द्वारकेला गेलेले त्यांना माहिती आहे द्वारका कुठे आहे, समुद्रावरतीच आहे, काठावरतीच आहे. भगवान परमात्मा ज्या गृहामध्ये होते, राजद्वारामध्ये होते, तिथे काय झालं, गरुड येऊन पहिले पोचले आणि गरुड धाप्पा टाकतच म्हणायला लागले, भगवंता तो समुद्र यायला लागलाय, त्याला आवरा, नाहीतर 26 डिसेंबर होईल, 26 जुलै होईल. काय आहे 26 जुलै, ज्याने अनुभवलाय त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा आपण समुद्राकडे गेलो नाही, पण समुद्र प्रत्येकाच्या घरात होता की नाही? प्रत्येकाने अतिशय जवळून नवे किचन कट्ट्यावरून बघितला, एवढा समुद्र जवळून बघितला आपण. मग एवढा समुद्र यायला लागला, गरुड म्हणायला लागले, भगवान परमात्मा यायला लागला, समुद्र यायला लागला, काय करावं? भगवान परमात्मा म्हटले की तुला सांगितलं होतं की त्याला निमंत्रण देऊ नको. म्हटलं भगवान परमात्मा तुम्ही सांगितलं होतं, पण मला राहावे ना, काय करू? त्यामुळे मी त्याला निमंत्रण दिलं, पण आता तो यायला लागलाय, काय करायची व्यवस्था त्याची तुम्ही करा. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे, राहू द्या, येऊ द्या त्याला. जसा समुद्र आला, भगवंताने काही केलं नाही, फक्त आपल्या अंगावरचा एक केस काढला आणि हात पुढे केला, सगळाच्या सगळा समुद्र काय झाला त्याच्यामध्ये सामावला आणि आपला केस जसा तसा भगवंताने लावून घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा केवढा आहे हे सांगण्यासाठी एवढं उदाहरण दिलं बरं का. अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा हरि हा बालक नंदा हरि हा बालक नंदा घरे. ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. आनंद उदरी हरि हा बालक नंदा घरे, हरि हा बालक नंदा घरे. ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरे, हरि हा बालक नंदा घरे. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत असा भगवान परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे. तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे. आता तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे. आता थोडस जर विज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर हे जगत केवढं आहे किंवा हे ब्रह्मांड म्हणजे केवढं आहे, त्याच्यावरतून तुम्हाला कळेल की भगवान परमात्मा केवढा आहे. आपण जिथे राहतो त्याला पृथ्वी म्हटलं जातं. ही पृथ्वी जिथे राहते त्याला सूर्य मालिका म्हटलं जातं. ही सूर्य मालिका जिथे राहते ती आकाशगंगेमध्ये राहते, आकाशगंगेच्या एका अंशावरती राहते, बाकी नाही. आतापर्यंत शास्त्रज्ञ म्हणत होते की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि सूर्य स्थिर आहे. पण आता शास्त्रज्ञ असं म्हणायला लागलेत की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते,
हा सूर्य मात्र स्थिर नाही. हा सूर्य ही काय करतोय, आकाशगंगेचे काय करतोय, फेरी मारतोय. हे आत्ता कळायला लागलं बरं का. आणि आपलं शास्त्र मात्र अगोदरपासून सांगतंय की एक ध्रुव तारा फक्त स्थिर आहे, बाकी सगळं जगत, सगळं ब्रह्मांड हे काय आहे, अचल आहे. म्हणजे चालणार आहे. अचल नाही, चालणार आहे. काय आहे, फिरणार आहे. आता हे सगळंच्या सगळं आता कळायला लागलंय. आता ही झाली एका आकाशगंगेची माहिती. आता एका आकाशगंगे, आतापर्यंत म्हणत होते आपल्या बाजूला एक आकाशगंगा, अजून एक बाजूला आहे, एक 4-5 आकाशगंगेचा एक समूह आहे. मात्र आत्ता त्यांना कळायला लागलंय की अशा अनंत आकाशगंगा आहेत, मोजताच येत नाही, मोजताच येत नाही, एवढ्या आकाशगंगा आहेत. आणि त्यालाही त्यांनी आतापर्यंत काय केलं, बाउंड्री घातले की एवढ्या एवढ्या आकाशगंगेचा काय आहे, एक समूह आहे. अजून पुढे जाऊन विज्ञान प्रगत होईल आणि अजून कळेल त्यांना हे एवढंही नाही माप, याच्यापेक्षाही आहे. म्हणजे अनंत ब्रह्मांडे उदरी, आणि हे एक ब्रह्मांड, अशी अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांड, तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे. आतापर्यंत आपलं चिंतन चाललंय ते फक्त एका शब्दावरती, एवढा. तो भगवान परमात्मा एवढा आहे, अतिशय सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे आणि अतिशय मोठ्यापेक्षा, आकाशापेक्षाही काय आहे, व्यापक आहे. एवढा व्यापक आहे. नवे नवे तो भगवान परमात्मा तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरोणी. विठ्ठल जळी तळी भरला, विठ्ठल जळी तळी भरला, जले तले भरला, विठ्ठल जले तले भरला. रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. पाहिला अजम्या दृष्टीने पाहिला, अजम्या दृष्टीने पाहिला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी तळी भरला, नाही उरला, दृष्टीने पाहिला. विठ्ठलाचे विठ्ठलाचे पाप. तो भगवान परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. ज्ञानोबा बोलतात विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. तो भगवान परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, सगळीकडे भरलेला आहे. मग एवढा सर्वत्र भरलेला भगवान परमात्मा तो म्हणजे सूक्ष्म तेवढाच आहे आणि तेवढाच मोठा आहे, तेवढाच मोठा आहे. एवढा कळालं केवढा आहे का अजून सांगू? मग एवढाच वेळ माझ्याकडे राहिलाय बरं का. आता सांगू तरी केवढा. एवढा सांगता सांगता एवढा वेळ गेला की काही कळालं नाही. पण एवढा, त्याच्यातलंच एवढंच सांगू शकलोय आतापर्यंत. मग एवढा असणारा भगवान परमात्मा, त्याला तुकोबाराय बोलतात प्रभू. एवढा प्रभू. आता तो प्रभू म्हणजे काय? प्रकर्षणे भूयते म्हणजे तो काय, प्रभू आहे. म्हणजे तो भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे, सर्व शक्तिमान आहे.
त्याच्या ठिकाणी बाकीचं काही राहत नाही. जगताची कोणतीही सत्ता त्याच्यावरती चालत नाही. नव्हे नव्हे त्याची सत्ता सगळ्यांवरती चालते. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलयस्थानम निदानम बीजम अव्ययम. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्याचे चालणे तुझ्या बळे, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. असंच्या असं ज्ञानोबाराय बोलतात बरं का. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालित. काय आहे? भगवान परमात्म्याची शक्ती सांगत असताना भगवान परमात्मा सगळंच्या सगळं भगवान परमात्मा करतो, पण मनुष्य मात्र म्हणतो मी केलं म्हणून हे झालंय. अरे मी जर नसतो तर काही झालं नसतं. अनेकांच्या भाषा आपण पाहिलेल्या आहेत आणि अनेकांच्या भाषा आपण पाहतही आहोत. महाराज हे सगळं सगळं मी उभं केलं, माझ्या बापानं अगोदर काही केलं नव्हतं. आता चैतन्य महाराजांचं वाक्य ते वेगळं आहे, आपल्याला ते शोभत नाही, तर त्यानेच बोलावं. पण अवकाशे आकाश पघ, याच्या धुती बळावणी आढळ, याच्या धुती बळावणी आढळ. ऐसाला घरी या माया सूत्रधारी, ऐसाला घरी या माया सूत्रधारी, माया सूत्रधारी, ऐसाला गव्या माया सूत्रधारी. याची राघव पण समुद्राची जळ. प्रमाणामध्ये जर आपण पाहायला गेलं तर भगवंताची शक्ती सांगितलेली आहे. भगवंताची शक्ती सांगत असताना तर भगवान परमात्मा काय करतो, त्याच्या सत्तेने सगळं करतो. सगळं करतो म्हणजे सगळंच करतो. जोपर्यंत भगवान आज्ञा करत नाही तोपर्यंत समुद्र रेखा ओलांडू शकतो का? नाही. हा पवन हलू शकतो का? नाही. हे पृथ्वी जे धरून ठेवण्याचं, जे वाहण्याचं मनुष्य मात्र तत्व आहे ते करू शकते का? नाही. आपण म्हणतो हा जो काही शोध आहे गुरुत्वाकर्षणाचा, तो शोध काय लावला? कोणी लावला? न्यूटनने लावला. पण न्यूटनने काय लावला ते बरं ज्ञानोबा आणि माऊलीने अगोदरच सांगितलं ना, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. भूते व्हावी म्हणजे काय? भूताने त्याच्यावरती चालावं. भूतानी म्हणजे फक्त मनुष्य मात्राने चालावं असं नाही,
सगळ्यांनी चालावं. आणि ते कधी चालते? जेव्हा तो गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल तर, अन्यथा चालता येत नाही. मग हे सगळंच्या सगळं भगवान परमात्म्याची शक्ती, भगवान परमात्म्याचं सामर्थ्य ह्याच्यातून आपल्याला कळतं. प्रभू या शब्दातून, एवढा प्रभू. आता तो भगवान परमात्मा एवढा जरी असला तरी मात्र ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्याच्या हृदयामध्ये येऊन तो काय राहतो? विराजमान होत असतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. काय आहे? तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न होतो. आता स्थानापन्न होतो म्हणजे काय करतो? हृदय आपलं एवढंस, आणि त्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा, एवढा मोठा भगवान परमात्मा राहतो तरी काय? कसा काय? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. तर भगवान परमात्मा तो हृदयामध्ये राहतो असं कसं काय? आता प्रभू रामचंद्र स्थानापन्न झालेच ना? झाले, बरोबर. 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा झाली. आता तो असणारा भगवान परमात्मा, ते रामराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतात. आता हृदयामध्ये कसा काय राहतो? साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. तो भगवान परमात्मा साठविला राहे हृदय संपुष्टी. तर हृदयामध्ये साठवला तर काय होतो? राहतो. कसा राहतो? जर भावाने, भाव बळ्या कळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर तो भगवान परमात्मा राहतो, अन्यथा तो भगवान परमात्मा राहत नाही. आता तो भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये राहत असताना तो भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर येऊन राहतो, हे कळालं. पण तो भगवान परमात्मा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही का? हा एक उलटा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, बरं का. मग जर भगवान परमात्मा ज्या दिवशी निघून जातात, विठ्ठल विठ्ठल आता तो भगवान परमात्मा एकानेच कोणीतरी थाप द्या, म्हणजे मला थोडस डिस्टर्ब नाही होणार. काय होत आहे? तर वेगवेगळं होतंय, त्यामुळे थोडस मग चलबिचल होते. राहू द्या. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा राहत नाही का? राहतो. त्याच्याही अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा राहतो, पण सामान्य रूपाने. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी भाव आहे त्याच्या अंतःकरणामध्ये तो काय राहतो? विशेष रूपाने. जया चित्ती जैसा भाव, दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव. दया चित्ती जैसा भाव, दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव. दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये जो भगवान परमात्मा विशेष रूपाने राहतो, तो राहत असताना तो भक्त जसा ठेवेल तशाप्रमाणे त्याला राहावं लागतं. अभंगाचं दुसरं प्रमाण. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा.
इच्छा पूर्वी इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा म्हणजे भक्ताने सांगावं आणि भगवंताने त्याची आज्ञा पालन करावं अशा प्रकारची क्रिया चालू होते. आतापर्यंत भगवंत ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, अशा प्रकारचं चालू होतं. पण आता मात्र भक्त ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे भगवंताला व्हावं लागतं. अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत, अनेक उदाहरण, फक्त आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. एक 5 मिनिटं माझ्या हातामध्ये शिल्लक आहेत आणि मुंबईतलं कीर्तन आहे, आपल्याला माहिती आहे. 2 मिनिटाची लोकल जर चुकली की मग पुढची लोकल कधी येईल याचा काही भरोसा नाही. त्यामुळे धावतं लोकल सारखंच आपलं कीर्तन आता पुढचं होणार आहे. त्यामुळे भगवान परमात्मा जसं भक्त ठेवेल त्याप्रमाणे राहतो. अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. यशोदा मातेने आणि नंदबाबाने काय केलं होतं, भगवंताची तपश्चर्या केली आणि बालक म्हणून मला तुमचे काय करायचे, बाललीला पाहायचे आहेत म्हणून त्याच्याकडे भगवंताकडे तपश्चर्या करून वरदान मागितलं. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पोटी जन्माला नाही आले, त्यांना पण बाललीला मात्र सगळ्याच्या सगळ्या दाखवल्या. देवकी माता आणि वसुदेव बाबा यांना मात्र वसुदेव बाबांना काय झालं, त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवंताकडे वरदान मागितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. ते त्यांच्या पोटी जन्माला आले पण बाललीला नाही दाखवल्या. जशी भक्ताची इच्छा असेल त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा होतो.
रावणाने भगवंताची भक्ती केली पण विरोधी भक्ती केली, भगवंताला शत्रू म्हणून मानलं, त्याप्रमाणे भगवान त्याच्या समोर शत्रू म्हणून उभे राहिले. कंसाने त्याची भगवंताची भक्ती करत असताना विरोधी भक्ती केलेली आपल्याला पाहायला सापडते. अनेक ज्याप्रमाणे भक्त ठेवतील त्याप्रमाणे काय करायला लागला, तो राहायला लागला. महाभारताचं एवढं सगळं आपल्याला उदाहरण माहिती आहेत. त्या भगवंताकडून अनेक कामं काय केली त्या पांडवांनी करून घेतली. भक्ताने ठेवलं त्याप्रमाणे तो राहिला. आता हा राहत असताना भगवान परमात्मा केवढा आहे हे आपण पाहिलं, पण मोठ्या माणसाप्रमाणे ठेवलं पाहिजे ना. पण ह्या बाबाच्या काही इच्छा नाहीत, काही वेगळं नाही. त्याला असं वाटत नाही की आपला मोठेपणा शाबूत राहावा, भक्ताने तो ठेवावा, असं त्याला काही वाटत नाही. जसा भक्त ठेवेल त्याप्रमाणे काय करतो, तो राहतो. आणि मागत असताना काय मागतो, अभंगाचं तिसरं. एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा योगदाने, एवढा योगदाने, एवढा योगदाने, एवढा योगदाने, एवढा जगदानी, एवढा जगदानी, जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा जगदाने. मागे तुळशी तळपाणी, मागे तुळशी तळपाणी, टाळ हे मागे तुळशी मागे तुळशी दरबारे, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा मोठा भगवान परमात्मा, एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी. तो भगवान परमात्मा जास्त काही इच्छा करत नाही. एक तुळशीचं पान त्याला जरी दिलं, अर्पण केलं तरी त्याला पुरेसे आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयश्यते. त्या भक्ताला जसं वाटेल तसं त्याप्रमाणे त्याने काहीही अर्पण केलं तरी तो भगवान परमात्मा त्याच्यामध्ये संतुष्ट होतो. पण कुठल्या भक्ताचा, ज्याच्या अंतकरणामध्ये भावयुक्त भक्ती आहे अशा मात्र. आता असा असणारा भगवान परमात्मा जो काय एवढा मोठा आहे, त्याच्या काही बाकीच्या इच्छा नाहीत, पण असणारा एवढा मोठा भगवान परमात्मा कसा आहे त्याचा आपण थोडासा विचार केला. कसा आहे, सूक्ष्म आहे आणि तेवढाच मोठा आहे. म्हणजे त्याला नाव आणि रूप काही नव्हतं, अगोदर काही नव्हतं, पण त्या भक्ताने त्याला काय केलं, नावा रूपाला आणला. अभंगाचं शेवटचं प्रमाण. आला नवा रूपा, 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 आला नवा रूपा,
रूपा आला नवा 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 रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका झाला सोपा भक्ती केला भक्ती केला भक्ती केला तैसा पुरवी धाराविते इच्छा पुरवी धरावे ते इच्छा पुरवी धारा विद्येच्या हा म्हणा महाराज पुरवी
धरावी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो भगवान परमात्मा नावा रूपाला आला. तो नाव रूप त्याला अगोदर नव्हतं, कारण की तो अतिशय सूक्ष्म होता आणि अतिशय मोठा होता. त्याला अगोदर नाव नव्हतं. तो नावा रूपाला आला. का कोणामुळे आला? त्या भक्तांमुळे आला. त्या भक्तांमुळे आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. जोपर्यंत भगवान परमात्म्याला नाव रूप नाही तोपर्यंत त्याची भक्ती करता येत नाही. निर्गुणाची भक्ती शक्यच नाही. पण सगुणामध्ये आल्यानंतर मात्र त्याची भक्ती आपल्याला जमते. त्याची भक्ती आपल्याला करता येते. तो ज्या भक्तांसाठी आला त्या भक्तांचं एकदा नामस्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी, भगवान दत्तात्रयांच्या चरणी, सप्तशृंगी मातेच्या चरणी, संतोषी मातेच्या चरणी, तुम्हा सर्व संत वृंदांच्या चरणी, सर्व गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम